आपल्यासोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते राज्यसभा खासदार अनिल बोंडेजी. सर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात येते आहे. काल मनसेच्या नेत्यांकडनं मागणी झाली की ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य आहे त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये. तुमची काय भूमिका आहे या सगळ्या याच्यावर? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खरोखर क्रांतिकारी आहे. म्हणजे ज्या महिला गरीब आहे, गृहिणी आहेत, उत्पन्न कमी आहे, त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे. आणि त्यामध्ये आता बऱ्याच अटी शिथिल केलेल्या आहे. अधिवासाचं प्रमाणपत्र लागत होतं ते नको आहे. आणि एका घरामध्ये जास्तीत जास्त 2 महिला म्हणजे आई असेल, मुलगी असेल, मुलगी 21 वर्षाच्या वर झालेली असेल, अविवाहित असो विवाहित असो किंवा सासू आणि सून असेल, त्या दोघींना मिळणार आहे. आणि तेही एक चांगलं केलं की एका घरामध्ये 2पेक्षा जास्त महिलांना मिळणार नाही. खरं जर पाहिलं तर सगळ्या योजना ज्या लागू करायच्या आहे, ज्याप्रमाणे मतदानासाठी उभं राहण्यासाठी 2005च्या नंतर जर 2पेक्षा जास्त मुलं असेल तर उभं राहण्याकरता अपात्र केल्या जातं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि कारण भारत सरकार असो किंवा राज्य सरकार असो, लोकसंख्या नियंत्रणावर जनजागरण करतं. आणि निवडणुकीमध्ये 2पेक्षा जास्त मुलं असले तर उभं राहता येत नाही 2005च्या नंतरचे. आणि म्हणून मलाही असं वाटतं, सगळ्या जनतेला वाटतं की 2पेक्षा जास्त मुलं असले तर त्यांना कोणतीही योजना देऊ नये, कोणत्याही लाभाच्या गोष्टी देऊ नये. आणि म्हणजे त्यामुळं लोक कुटुंब नियोजनाकरता, कुटुंब कल्याणाकरता आणि लोकसंख्या वाढीकरता सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक प्रवृत्त होतील आणि सगळ्यांना न्याय दिला जाईल. नाहीतर मग अनेक वेळा असं वाटतं की आम्ही कमी मुलं तयार करतो, आम्ही कुटुंब नियोजन करतो, आम्ही राष्ट्रासाठी करतो आणि आमच्यावरच अन्याय होतो, अशी भावना निर्माण होते. आणि त्यामुळं लेक लाडकी बहीण योजना असो किंवा बाकीच्या योजना असो, 2005 नंतर जर 2च्यापेक्षा जास्त मुलं असतील तर त्या लोकांना वगळावं. मनसेच्या नेत्यांचा कालचा रोष होता मुस्लिम समाजावर की विशेष करून इनडायरेक्टली त्यांचा तो अर्थ होता. नाही, कोणता समाज म्हणून नाही, धर्म म्हणून नाही, सर्वजणं या भारताचे नागरिक आहे आणि सर्वांचे जसे अधिकार आहे तसं कर्तव्य आहे. आणि भारताची लोकसंख्या आता 140 कोटी आहे आणि म्हणून अपेक्षित आहे की 2 मुलावर थांबलं पाहिजे. तो हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो. आणि त्याच्यामुळं जर 2 मुलापेक्षा जास्त असले तर मुस्लिमही निवडणुकीत उभा राहू शकत नाही. आणि त्याच्यामुळं योजनासुद्धा म्हणजे ही लाडकी बहिणा योजना असो किंवा बाकीच्या योजना असो, 2005च्या नंतर 2पेक्षा जास्त मुलं असली तर ती योजना देऊ नये. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही ज्या जिल्ह्यातून येता तिथे नवनीत राणा यांचा पराभव झाला, पण आता कार्यकर्त्याची भावना आहे की त्यांना खासदारकी मिळावी, राज्यसभा मिळावी, कुठलं तरी पद मिळावं. तुम्ही वरिष्ठ नेते आहात, तुमची शिफारस त्या सगळ्यासाठी लागणार आहे, काय सांगा? आता नवनीतजी राणा भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये सर्व कार्यकर्त्यांची, नेत्यांची काळजी घेतल्या जाते. त्यांचा विकास, त्यासोबतच त्यांचं कॉन्ट्रिब्युशन पक्षासाठी घेतलं जातं. आणि त्यामुळं आता जसं पंकजाताई मुंडेंना विधान परिषद मिळाली आणि त्यामुळं प्रत्येकाला न्याय मिळतो. आणि मलाही असं वाटतं की त्यांना निश्चितपणे त्या पक्षाच्या कामामध्ये अतिशय चांगल्या गोष्टीवर, पदावर त्या आरूढ होतील. का राज्यसभेत जो गोंधळ झाला त्यावर तुम्ही तिथले सदस्य आहात, कसं बघता याच्याकडे? नाही, खरं आश्चर्याची गोष्ट आहे की राहुल गांधीजी असो किंवा काँग्रेस असो, हे संविधानाच्या गोष्टी करतात. राहुल गांधींचं भाषण सुरू असताना किंवा राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंचं भाषण सुरू असताना सत्ताधारी पक्षांनी गोंधळ केला नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं असलं तर त्या मंत्र्याला परवानगी दिल्यानंतर आणि यांनी यील्ड केल्यानंतरच बोलले, पण गोंधळ केला नाही. पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं भाषण सुरू असताना म्हणजे एकही शब्द त्यांचा ऐकून घ्यायचा नाही, पूर्ण वेळेपर्यंत घोषणा द्यायच्या,
म्हणजे जे प्रधानमंत्री सांगतात आहे, तुम्हाला तर उत्तर अपेक्षित आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरचं, आणि मग तुमची ऐकायची मानसिकता नाही. ही कोणती लोकशाही आहे? लोकशाहीचं सर्वात महत्त्वाचं आहे आपलं म्हणणं जसं मांडायचं आहे तसं दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून एक तर एक अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले आहे. म्हणजे 99 जागा मिळाल्या तर आयुष्यातलं सगळ्यात मोठं मिळालं असं राहुल गांधीला वाटायला लागलं आहे. आणि त्याच्यामुळं ती मस्ती, तो गर्व, ती घमंड त्यांच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री काय सांगतात आहे, आपलं भाषण पूर्ण करायचं आणि आपल्या भाषणामध्ये सगळ्या संसदीय संकेत धुडकावून लावायचे. परंतु प्रधानमंत्र्यांचं भाषण न ऐकायचं, त्यासाठी गोंधळ करायचा, आणि स्वतः राहुल गांधींनी ते गोंधळ करण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि राज्यसभेमध्ये तर ऐकलंही नाही आणि गोंधळ करता करता थकले आणि वॉकआउट केलं. म्हणजे दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही अशी घमेंडी मानसिकता जी आहे ती लोकशाहीला मारक आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.